नमस्कार, मी भरत मुकुंद तामणकर, भारत भ्रमंती चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता नाताळ सुरू आहे आणि वसईमध्ये फार सुंदर अशी रोषणाई चर्चवर आणि प्रत्येक घरावर केलेली आहे आणि प्रत्येकाने आपल्या घराच्या बाहेर नाताळ गोठे बनवलेत। येशूच्या जन्माचा देखावा असं सगळ्यांनी बनवलेलं आहे। तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। मी आणि रमेश पांडे माझी गाडी चालवणार आहेत, मी मागे बसून शूटिंग करणार आहे। चला तर मग बघूया आपण वसईतील नाताळ गोठे आणि वसईतील लाइटिंग केलेली चर्च। ही आहे बसिंग कॅथलिक बँक, याला बघा कसं लाइटिंग केलंय। तर असं सगळीकडे तुम्हाला आता वसईमध्ये लाइटिंग दिसेल प्रत्येक ठिकाणी। पापडी चर्च बघणार आहोत आपण पहिल्यांदा। तर पापडीचं चर्च दाखवतो, हा त्याला लाइटिंग केलंय बनलेला सुंदर असं। वसईमध्ये 31 होईपर्यंत जरा 2 व्हीलर सांभाळून चालवायला पाहिजे। तर हे आहे पापडीचं चर्च, अतिशय सुंदर असं लाइटिंग केलंय त्याला। ही आहे माऊलीची मूर्ती, फार सुंदर कलर केलं आहे आणि सुंदर असं लाइटिंग। आणि आहे चर्च मधला नाताळ गोठा। येशूच्या जन्माचा देखावा उभारलाय त्यांनी। फार सुंदर असा देखावा त्यांनी उभारला आहे। आणि हे आहे येशू बाळ, फार सुंदर। हे बंगल्यांना कसं लाइटिंग केलंय बघा, सुंदर। हा आहे पापडी येथील बंगल्याच्या बाहेरील गोठा, फार सुंदर आहे बघा। इथे पाण्याची मोठ चालली, पहिल्यांदा असं मोठेनी पाणी काढायचे त्याचा सीन त्यांनी उभा केलाय। वसईमध्ये अशी बावखल असायची पूर्वी, अजून पण आहेत काही बावखल शिल्लक। त्याच्यामध्ये असा रहाट लावायचा आणि शेतासाठी पाणी असं बाहेर काढायचे बैल, त्याचं त्यांनी सीन केलंय। इथे लाकूड तोडे दाखवलंय, लाकड तोडताना। आणि इकडे बघा तो कुंभार मडकी बनवते, हा बघा मडकं बनवते कुंभार। हा लोहार, कुठं आहे लोहार? हा तो बघा, तो लोहार आहे तिथे आतमध्ये। हा इथे लोहार आहे, तो पूर्वीच्या काळी असे लोहार असायचे, अजून पण वसईत कधी कधी येतात असे लोहार, जे कोयत्याला धार लावून देतात, कोयता बनवतात। असे चर्च बनवलंय हे सुंदर, फार सुंदर असा देखावा केलाय बघा ह्याचा। हा येशूचा एक जन्माचं ठिकाण बनवलंय त्यांनी, तिथे आग लावलेली ते दाखवलंय, ते किती सुंदर दाखवलंय बघा। आणि तिथे येशूचा जन्म झालाय गोठ्यात ते दाखवलंय, ते पण फार सुंदर। सुंदर लाइटिंग केलंय बघा। इथे पण बिल्डिंगला पण किती सुंदर लाइटिंग केलंय बघा। समोर क्रॉस बघा, त्याला पण सुंदर असं लाइटिंग केलंय। हे वसईत आता 31 डिसेंबर पर्यंत हे जोरदार इकडे लाइटिंग असणार आहे आणि असं तुम्हाला ठिकठिकाणी क्रॉसला सजवलेलं दिसेल। हा एक सुंदर असा गोठा दुसरा, आमच्या घराजवळच आहे ही गल्ली, त्या गल्लीतला आहे गोठा। कारकून भाट म्हणतात या एरियाला। तिथे शेकोटी पेटवल्याचं सीन आहे। पापडीचं चर्चची प्रतिकृती बनवलंय हे बघा।
आता पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं त्याचीच ही प्रतिकृती बनवली. शेती बनवले बघा. वसईत पहिल्यांदा केळीच्या बागा होत्या, त्याचा सीन केलाय असं वाटते. फार सुंदर असा डोंगर. मध्ये एवढं सुंदर डेकोरेशन केलंय बघा. मेरी क्रिसमस लिहिलंय. हे बर्फ पडलाय झाडावर असं त्याचं केलंय. हा बर्फाचा पुतळा असतो उभा केलेला. हे एक बावखल आहे आणि ह्याला लाइटिंग केलंय. चित्तार भाट तार भाट असे ह्या एरियाचं नाव आहे. या मी राहतो त्या गल्लीतच आहे. फार सुंदर असं लाइटिंग केलंय बघा. या गल्लीत आतमध्ये गोठा आहे, तर इथूनच एंट्रीलाच किती सुंदर लाइटिंग केलंय बघा. तुम्हाला इथे नक्कीच गोव्याचा वाईब आहे. हा एक घराच्या बाहेरचा छोटासा असं बनवलाय गोठा, पण छान बनवलाय. इथे येशूचं घर दाखवलंय. लाइटिंग बघा, लाइटिंग.
समोर चंद्राचा इफेक्ट बघा किती सुंदर दिलाय. तारा आहे बाजूला, पहाड, हे सर्व फार सुंदर इफेक्ट दिले. हे येशूचा जन्माचा सीन आहे ना, किती सुंदर येशू दाखवलं. हे असं सर्व घरांना बघा आता लाइटिंग कसं असतं, तसे बंगल्यानं लाइटिंग केलेलं असतं. हा एक क्रीब आहे इकडचा, तामतलावच्या पुढे थोडस. आपल्याला बघा किती सुंदर लाइटिंग केलंय. आणि आता जो गोठा आपण बघितला तो स्वीट होम पार्क मधला आहे. तो आता जो गोठा दाखवला तो इथला आहे स्वीट होम पार्क. मस्त ते तामतलावचं चर्च आहे तिकडचं बघा लाइटिंग किती सुंदर. आणि इथे क्रीब बनवलाय. क्रिसमस ट्री किती सुंदर बनवलाय. तुला एक क्रीब आहे त्याचा आहे. हा पेंट किती सुंदर निऑनचा लावलाय, चमकणार आहे. मेरी क्रिसमस असं लिहिलंय. ते मच्छी पकडताना दाखवलंय बघा पाण्याचा इफेक्ट देण्यासाठी.
किती मस्त प्लॅस्टिकचा यूज केलाय. पाणी असं मला वाटते ते बघा मडकं बनवतंय, केवढ्या जोरात फिरत. ते पूर्ण बाजार पापडीचं मार्केट, फ्रायडेचं आंबे आहे, फ्रायडे मार्केट आहे. फ्रायडे मार्केट पापडीचं. द्राक्षरस वाईन. हा स्टार, जेव्हा येशू जन्माला आला तेव्हा तो स्टार दिसला होता, तो स्टार करतात. आणि हा येशूचा जन्म इथे. हा गोठ्यात येशू जन्माला आला ते. हा बघा बकरी भुजतोय, म्हणजे बकरी भाजतात ना, फिरून फिरून भाजतोय. अख्खी जिवंत बकरी असं भाजी धुतोय. मध्ये दारू पिऊन पडलाय तिकडे. त्या गोठ्याला डिटेलिंग फार चांगलं केलं. शेकोटीचं किती सुंदर इफेक्ट दिलाय बघ. तिकडे कोपऱ्यात बघा गळ टाकून उभा आहे पाण्यात. तिकडे राजमहल, राजा बसलाय. हा बघा पाव बनवतोय बेकरी मध्ये, कसा हलतोय बघा हळूहळू. आतमध्ये टाकतोय पाव, बाहेर काढतोय परत. किती सुंदर डेकोरेशन केलंय बघा, मस्त. हा कोण त्याला म्हणतात, सांता. आणि आईसचा काय म्हणतात त्याला, आईसमॅन आणि सॅन्टा क्लॉज, असं दोन बनवले मस्त. तसं केलंय. ही शेती दाखवली आहे मस्तपैकी वसईची. हा बाजार आहे. फिश शॉप, पोर्क शॉप, ब्रेड शॉप, हे व्हेजिटेबल्स, वाईन शॉप. हा राजवाडा दाखवलाय मस्त. काय बनवलंय बघा, वर क्लाउड्स आणि त्या हूर उडतायत पर्या बघा, त्या पर्या उडतायत. चढ केलंय भाई. फ्रॉकचा इफेक्ट पण किती सुंदर दिलाय. मरिया आणि येशू बाळाला घेऊन इजिप्तचं बनवलंय बघा. हे जे बनवलंय हे इजिप्त. काना येथे लग्नसमयी येशू पाण्याचा द्राक्षरस करतो, म्हणजे वाईन.
तेव्हा ती एक मूर्ती बाहेर येते, आत जाते. हे बघा, आत गेली आता बाहेर येईल. हे बघा बाहेर आली. वाव, फार सुंदर. हे काय बनवलंय बघा, शिडाची होडी, हा समुद्र. हा हा, मस्त. एक नंबर. येशू समुद्रातील वादळ शांत करतो, असं केलंय, मस्त केलंय. काय मेहनत घेतले भाई, जबरदस्त. येशूला यहुद्यांच्या हाती पकडून देण्यात आले. येशूला साखळंदाने म्हणून चाफकाचे पट्टे. एक नंबर हेच आहे ना, ते किती मस्त केलंय पाण्याचं. येशू ख्रिस्ताचे शेवटचे जेवण करताना ते जेवणाचं सीन आहे ना. वाव, महाल पण जबरदस्त आहे. येशूनी मृत्यूवर मात केली आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, हा सीन बनवला होता. जबरदस्त बनवलंय भाई. ग्राउंडला केवढं सजवलंय बघा, मस्त स्टार बनवलाय. चल ले बघा कसे सजवले, मस्त पैकी. हा बघा कसं सजवलंय. हा, सेंटर क्लॉज वर बसवलाय, लय भारी. तिकडे बघा, हा हा, काय सजवलंय बघा, मस्त पैकी. किती सुंदर सजवलंय. हा, सजवलंय. वाव. हा बघा इकडे डान्स चालू आहे बघा, डान्स. काय काय बनवत. हा, बारीक बारीक बंगल्याचं लाइटिंग बघा, खतरनाक. हा बघा, काय केलेलं आहे ते पण लाइटिंग बघा, प्रत्येकाने आपापल्या घराला केलं. जबरदस्त लाइटिंग.
तर हे होते वसईतील नाताळ गोठे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि बघत राहा भारत भ्रमंती.